गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यात अपयशी ठरलेली निष्क्रिय समिती बरखास्त करून या कामावर देखरेखीसाठी नव्या कृती दलाची स्थापना करावी, शहरातील लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन इमारतींना परवानगी देऊ नये यासह इतर मागण्यांसाठी गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। आंदोलकांनी गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी कार्यरत समितीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश प्रमुख महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। मागण्यांचं निवेदन त्यांनी प्रशासनाला दिलं। कुंभमेळ्याच्या निमित्तानं भावी गोदावरीत स्नान करतील त्यापूर्वी नदीचे गटारीकरण थांबवणं गरजेचं आहे। महापालिकेच्या समितीला आजपर्यंत गोदावरी गटारमुक्त करण्यात यश आले नसल्याची तक्रार कदम यांनी केली। त्यामुळे ही समिती बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कृती दल स्थापन होणे आवश्यक आहे, ज्यात वास्तुविशारद, जलतज्ञ, मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागातील अधिकारी, या क्षेत्रात कार्यरत समित्यांचे प्रमुख आणि साधू महंतांना समाविष्ट करता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं। गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना मिसळणाऱ्या सांडपाण्यावर उत्तर सापडत नाही तोपर्यंत सांडपाणी प्रक्रिया केंद्राला मंजुरी देऊ नये, लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी नवीन इमारत आराखडा आणि बांधकामास परवानगी देऊ नये, साधुग्राममधील अतिक्रमण हटवण्याची मागणी यावेळी संघर्ष समितीने केली।